सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जामनेर तालुक्यातील बेटावद येथे 11 तारखेला शेतकरी कुटुंबातील झालेल्या सुलेमान खान हत्या प्रकरणातील आज ऑल इंडिया पॅन्थर सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी भेट दिली आहे। त्यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर दिलाय व सांत्वन केलंय। यावेळी माध्यमांशी बोलताना दीपक केदार यांनी सांगितले की या प्रकरणातील जे पण आरोपी असतील त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। पीडित कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोत। जर सुलेमान खान हिला न्याय नाही मिळाला तर आम्ही राज्यभरात आंदोलन छेडण्यात येणार आहे। आमचे सुलेमान पठाण खान याला 4 तास संतोष देशमुख यांच्यासारखे मारहाण करण्यात आले। सुलेमानचे पायातले केस पासून नाखून पर्यंत मारण्यात आले। त्याचे एकही जिस्मोवर अशी जागा नाही ज्या जागावर त्याला मारण्यात आलं नाही। त्याचे आई वडील अजुबा व त्याची बहीण गर्भवती असल्यावर त्यांना पण मारहाण करण्यात आली। त्याला जामनेर ते बेटावद पर्यंत मारहाण करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यात ये काही चालणार नाही असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेना वतीने केलाय। या भेटी दरम्यान पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनीही दीपक केदार यांच्याशी संवाद साधलाय। त्यांनी स्पष्ट केले की आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही। पोलीस प्रशासन कायद्यानुसार सर्व कार्यवाही काटेकोरपणे करत आहे। स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पॅन्थर सेना कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। या भेटीमुळे पीडित कुटुंबाला मानसिक आधार मिळाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय। मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली, देशाला हादरून टाकणारी घटना घडली। फक्त संशयावरून आमच्या सुलेमान खानचा बळी घेतलेला आहे। हे बळी घेणारे आतंकवादी आहेत, टेररिस्ट आहेत आणि या टेररिस्टांची संघटना आहे। त्या संघटनेचा कोण नेता आहे त्याला सुद्धा अटक केली पाहिजे। याच्यामध्ये कॅफेचा मालक, काय नाव त्याचं, त्या कॅफेचा मालक, त्याचा सुद्धा रोल आहे, त्याला सुद्धा अटक केली पाहिजे। पवन बावस्कर हा त्याचा मास्टर माइंड आहे, त्याला पण अटक झाली पाहिजे। हे प्रकरण गंभीर घेतलं पाहिजे गृहमंत्र्यांनी। यात 3 ठिकाणी त्याला मारहाण झाली, जवळपास 4 तास मारहाण झाली आणि त्याच्या अंगावर कसलाही कपडा न ठेवता त्याला उघडं करून मारलंय। त्याचे नख काढलेत, त्याला हळहळ करून मारलंय। मी त्याचे फोटो बघितले, संतोष देशमुखच्या धर्तीवर त्याला मारहाण करण्यात आली। अरे थोडा जिवंत ठेवून आमच्या घरी दिला असता तरी चालला असता, पण त्याला मरेपर्यंत मारलं। शेवटची आशा म्हणून त्याच्या आईने, बहिणीने, त्याच्या आजोबाने या चौकामध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, तर हे निर्दयी हरामखोर त्या बहिणीला सुद्धा नख लागलेत, आईला नख लागलेत, या आजोबाला पण त्यांना दया आली नाही। एवढा काय गुन्हा केला होता? कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला? संविधान जिवंत आहे, बाबासाहेबांनी कायदा बनवलाय आणि त्या कायद्याच्या आम्ही कोण लागून गेलो अशा पद्धतीने ते वागत असतील तर इथं मुस्लिम असुरक्षित झालाय, दलित असुरक्षित झालाय। कॅफे असतील, सिनेमागृह असतील, पर्यटन स्थळ असतील, अशा ठिकाणी हे टेररिस्ट घुमता फिरतात। मुस्लिम तरुणांना आमच्या सुलेमान खानला अचानक मारलेलं नाही, त्याच्यावर पाळत ठेवलेली आहे, सुनियोजित कट करण्यात आलेला आहे, त्याचं लोकेशन देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे। 120 सुद्धा याच्यात ऍड झालं पाहिजे। या आमच्या ताईची तक्रार घेतली पाहिजे, तिचा विनयभंग केला, तिला मारहाण केली, त्याचं कलम सुद्धा या ठिकाणी वाढवलं पाहिजे आणि या सगळ्या आरोपीवरती UAPA ऍक्ट अंतर्गत कारवाई करून फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तरच असणारं याच्यावरती वचक बसेल। माझ्या मुलासोबत जे झाली ती काळीमा फासणारी घटना जगात कुठे, देशात कुठेही अशी झाली नाही। इतका मारहाण केली त्याच्यावरती, त्याच्या अंगावरती इतके म्हणजे तीक्ष्ण वार करून इंचभर जागा अशी ठेवली नाही की बा इथं आपण तिथं पट्टी वगैरे करू, ती पण नाही।
त्याला लघुशंका सुद्धा बांधण्यात आली. काय पाणी पाणी करत होता, इतकी निर्दय हत्या, मानव त्याला शोभणारी नाही. काय मला न्याय पाहिजे, त्यांना मकोका अंतर्गत फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हीच आमची कुटुंबाची मागणी आहे. बस काय याच्यापुढे आम्हाला काय बोलायला सुद्धा शब्द राहिले नाही. रडायला सुद्धा असून आम्ही आहेत. बस आम्हाला जागर जनस्थान करिता फराज अहमद, जळगाव.